13-14 वर्ष गायने बी काय शेती माणसात घातलं न शेतीने बी काय नाही तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे. हा. मग शेवट काय केलं नाद ही बरखास्त झाला म्हणजे नादच नको आपल्याला ही. त्यात काय फायदा नसतो फक्त दूध तेवढं खायला भरपूर मिळायचं 4 लिटर दूध निघायचं खायचं. हा. मग त्याची वासरं मत्र नाही ते अशी 5,000च्या वर वासरू काही नाही. हा. 4,000 नाही 5,000 ह्याच्यावर नाही. मग मी आवर्जून सोनक्याला आणि हे जो नाही कोरोलीला चिंचोली पाहिजे तिथं जे पंढरपूर. कोणत्या प्रकारची वासरं होती ती? वासर म्हणजे अशी साधी व्हायची कोणीकडे तर मस्त गोम तर जन्माई त्याला कपाळावर डबल बाहुरा तर. बैल कोणत्या प्रकारचा होता? बैल आपला खिल्लार ही आपला काजळी असं तिथं काजळी खिल्लार. हा हा त्या प्रकारातला अनुभव आला. त्या प्रकारला पूर्ण सगळा अनुभव आला म्हणलं काजळी खिल्लार. मग पुन्हा काय केलं काजळी खिल्लार म्हणल्यापेक्षा एक बार बदलून बघू म्हणलं क्वालिटी. ही वेळेत प्रकाश पडला. मग ती गोडशाचा जे हरणा होता हा. मग ते हरणा बैल लावल्यानंतर वासरू पडली 1 नंबर. मग ती जरा मस्तकाला मोठं लागलं पण ते आमच्या डोक्यात बसलं नाही त्यावेळेस आपल्याला हे नव्हतं ना. म्हणजे थोडा शेती घेणे आरी पडलो आपण मग त्या खोंडाकडे लक्ष दिलं नाही त्याची मोर्चं नियोजन आपल्याला डोक्यात बसलेलं नाही. मग आमच्या अंदाजची किंमत किती आहे का 15,000 रुपयेपर्यंत विकल असा आमचा अंदाज. तर ती 30-35 हजार रुपये किंमत सांगल्यावर 22,000ला वासरू विकली ती कार्तिक वारीत. म्हणजे पुन्हा आमच्या डोक्यात आली इकल्यानंतर सोडून त्याला इकलं गोलाला टाकून सगळं असं गिरायकावर गिरायक होतं म्हणजे का तर त्याची क्वालिटी तशी होती. मग ही पुन्हा आमच्या ध्यानात यायला पण त्यावेळेस म्हणलं गेलेलं एक चान्स असतो देवाने दिलेला ती गेला म्हणलं आता पुढले चान्स तर आपण सोडायचं नाही अशी ह्या हिशोबात डोक्यात धरून ही पुन्हा शंकरगावला बैल भेटला ही. शंकरगावला भेटल्यानंतर मग त्यातनं पुन्हा जास्त माहिती त्यातनं जशी वासरं जन्म केली ती पूर्ण जिथं जाईल तिथं ही कुठल्या बैलाचं आहे कुठल्या नाही सगळी त्यातनं आता ह्याच्यापत्र आदनारीपर्यंत जाते. चिंचोली आदनारी नळी. नळीला आपला रमेश पाटील तुमचं नाव सांगत होती बैल घेऊन गेल्यानंतर त्याचं. मग 4 वेळा तर नाव निघाल तुमचं रमेश पाटलांना त्यांना बैल आवडला त्यांनी कमीत कमी 30 ते 35 गाई मला नळी दिली त्यांनी. नळी दादा बैल 1 नंबर आहे त्यांची तो वासरी बी जन्मली आता सध्या आहे त्यांच्यापाशी. तर क्वालिटी बाजू वासर आहेत सगळी. आणि जी काय अनुभव माझा एक जुना अनुभव ह्यातला एक तुम्हाला सांगतो काही लोक काय करतात पहिलं आता ही सध्या आपण खोंड पाळला मग आता त्या सिद्धापूर नुसतं त्या कामाला वेळ घालवण्यापेक्षा महत्वाचं काम करून घ्यायचं दिवसाबरोबर. मग सिद्धापूरचा आता खोंड कसा चालू केला ती आदतपणे सिद्धापूरचा बिराजदार कमी दिवसाची लाईट बका बका पाणी ही ओरकून घेऊ इथलं तर राहू लेखी राहिले तर 1-2 दिवस. हॅलो बोला ती सिद्धापूरचा बिराजदारचा पण ती खोंड कसा आदतमध्ये चालू केला कवळ्यापणी. काय म्हणलं मामा? ते सिद्धापूरचा बिराजदारचा खोंड म्हणलं आदतमध्ये कसं चालू केला त्यांनी. मग ती तशी लोक काय करते ती गाई आल्यानंतर गडबड करते ती सोडायला माणूस काय करतो आरी पैशासाठी माणूस आरी पडला जातो. मग ही मला जी बैल भेटलेला ही काय करत होता वैरण काढीसाठी यानं 4 वाजता कुठं गाय नाही काय पहिली एक गाय तेवढी यानं भरलेली बाळाच्या तारेनं. मग त्याच्यावर ह्यानं काय कुठं गाई भरलेली नाही काय वैरण काढीसाठी आपल्या हौसनं व्यापारीकडे होता. मग 4 बैल होत ह्याला गाई म्हणून काही माहिती नाही किंवा काय नव्हतं. जे आता माझ्यापाशी आहे मग मला खात्री आहे की बैल जोपर्यंत लवकर सोडलेला नसतो ते मरच तर बैल गाई लावायचा बंद करत नाही आणि फेलही जात नाही. ही जुना अनुभव जुना वेळातला. आणि आता सध्या काय करते ती आता आदत वासरू अजून तवरच चालू करते ती पुन्हा जास्त दिवस ती बैल टिकून राहत नाही शिरापाक सरळ होते ते अशा त्याच्या बैल 3-4 गाई काढायला म्हणलं तर पुन्हा खरं नाही सध्या त्या बैलाचं. मग ही असा एक अनुभव म्हणजे मला म्हणून म्हणायचं सांभाळायचा तर चांगला दुसरा होत तर बैल 2 दात पूर्ण लावस तर गायीवर सोडणे मला गरजेचं वाटत नाही. बरोबर. हे आता लोक पैशासाठी काय बी करते त्याचा काय उपयोग मग ती जास्त दिवस चिगाव राहत नाही. म्हणजे माझ्या अनुभवातनं चिगाव वस्तू राहायच्या तर भरपूर मजबूत अंगठीचे खडवणी वस्तू कवा बी हातात टाकून दिसल्या पाहिजे. मामा पैसे जाऊ द्या ठीक आहे पण वासरू आईपासून तुटून जर आपल्या हातात गावलं ठीक आहे
तर दात लागूच तर बैल असा तयार करायचा म्हणतो तुम्हाला सांगतो. नाही बरोबर आहे बरोबर आहे. काय दात लागूच तर बैलाला फुल तयार करायचा. तेवढाच चान्स असतो आणि तेवढा सांभाळण्याचं मोसम म्हणजे तेवढाच असतो, त्याचा कलर रूप बदलण्याचं. हा रूप आणण्याचं आपलं काम म्हणजे आपल्यापाशी तेवढ्या टायमिंग मध्ये पुन्हा येत नसतं त्याला रूप. म्हणजे सुरुवातीला जेवढं तुम्ही कष्ट आणि खर्च करचाला तेवढा त्याचा पुन्हा फायदा आपल्याला झाला जातो. हा तुम्ही आता जर 10-20 हजारचं वासरू घेतलं बरोबर आहे. तर ते 10-20 हजाराचंच म्हणून बघणार आहे ती उद्या. तेवढं काय नाही ते जास्ती किंमत कसा मोहर त्याचा नफा बी त्या पद्धतीनेच मिळला जातो त्याचा. हा आणि या खाणी आहेत का नाही, ह्या खाणीतलं नेमकं कुठल्या खाणीत वासरू घ्यायची आधी ठरवायची विचार करू. नाही बरोबर आहे. आता ही शंकला आम्ही म्हणतो ना बघा, शंकरच्या आपण म्हणत असणाऱ्याची काम्या किंवा तिकोंडीच्या राज्याचा एक आपल्या ह्याच्यापाशी आहे शशिकांत पुदे. हा दोन आहेत त्यांच्याकडे, कोसा एक आहे ना चित्रामोर एक आहे हा त्या तिकोंडी राजाची पैदास. आणि मुशीला जाताना मडस नावाच्या काम्याची पैदास होती, ती गाई गाबडली जाताना वाहनात. त्यामुळे तसे मग तिथनं पुन्हा आम्हाला पूर्ण माहिती झाली बाबा एवढं घरचं बैल असून सुद्धा ही बाहेर का गाई गेली, आम्ही ह्या विचार त्या टायमाला. म्हणजे आपण मामाकडे गेलो, मामाकडे 5 बैल होती आणि मामाची गाई तिकडं तिकोंडीला गेली, म्हणजे ही काय भानगड म्हणलं. आम्ही आमच्या घराघरात चर्चा निघाली. घरात गेले, मला एक आपलं समजिकपणा कसा घातला. त्यांची बाबा ती मोठी आहे, ती नंबराची गोर आहे, ती त्यांची परिस्थिती आपल्याला एवढं लांब एवढं कुठं जाणं व्हायचं. आपल्याला ह्या दृष्टिकोन आपल्याला मामान बाबा तिथल्या इथे एवढाच आपल्याला आधार झाला, हे असं त्या टायमाला आमच्या डोक्यात घरची समजूत घालायची. का तर परिस्थितीला म्हणजे कसं परिस्थिती नसल्यामुळे एवढं ही सांभाळून घ्यावं लागायचं ना. मग त्याचं पण डोक्यात बसायचं ना माणूस कुठलं, मग पुन्हा जसं त्याचं ध्यान बसेल तसं ते ध्यानात आलं ना समज. बाबा ही माणूस कुठल्या आहे ना, कुठं जाऊन कुठली पैदास कुठं तयार केली आणि कुठं प्रसिद्धीत आली, त्याचं नाव आता कुठं झळकतंय हे डोक्यात सगळं पूर्ण बसायला लागलं आता सगळं. मग ही त्यातनं पुन्हा ह्या शेती बघत आता आपलं काय नव्हतं, 2 एकर जमीन होती. त्यातनं कष्टावर पुन्हा 2 4 केली, 4ची 6 केली आता. 6 एकर जमीन, 2 भाऊ 2 जण, 3 एकर रान येतात. आता लोकांचे 8 एकर रान केलेलं आहे शेजारात. 10,500 फूट पाईपलाईन आहे. ही गरिबीतनं आपलं वडील टँकर ड्रायव्हर डिझेल पेट्रोलच्या. मग हाई यातनं आपलं ही नव पहिल्यापासून गाईचा नाद मात्र पहिल्यापासून होता, आजोबापासूनच. का तर बैलजोड्या 4 बैलजोड्या नाही मोठला ही चालायच्या पहिल्यापासून. त्यामुळे लहानपणी ती बैलासारखं चाबूक घेऊन इकडे तिकडे, मग ती 9वी शाळेत नाही सुटलं, ती पुन्हा ह्या जत्राबाच्या ह्याच्यातच हळूहळू त्या अनुभवतच गेले ही. मग त्याच्यावर हौस फिटली म्हणलं तर ह्या बैलावर शेवट. मग आता हिथनं पूर्ण खरा नाद म्हणजे ह्यानं सुरुवात चालू केली आता ह्या बैलापासून. मग आता हिथनं किती लाखाचा असू द्या, 2 लाखाचा असू द्या, 3 लाखाचा, 5 लाखापर्यंत बैल उचलायला आपली ताकद आहे आता सध्या. मग ही आज पत्र कसं होतं, जेवढी ताकद नाही तेवढं आपण तरफडून तर काय होतं काय, बघून डोक्यात बसून तर काय होतं काय, कामाचं काय उपयोग नव्हतं ना ती. मस्त डोकं चालायचं किंवा ह्या खोंडाचा मोहरी आपण आपल्या जर मिळालं तर ह्याचं आपण एवढं रुपये करू किंवा ह्याला सांभाळू असं. पण ती वस्तू खरेदी करणं शक्य म्हणजे ही वाटत नव्हतं ना भांडवलामुळं. मग आता ती सगळं भांडवल बी झाले, फक्त आता वस्तू फक्त हिरणं ही डोक्यात माझ्या महत्वाचं. आणि वस्तू हिरणं भांडवल देऊन नाही, 4 ह्याच्यात संपर्कात आली पाहिजे ती वस्तू, जनतेने पास केली पाहिजे अशी. मग ती खाण सुद्धा हुडकून त्या खाणीतनं घ्यावं लागतं. मग हीच म्हणून आता मला माझी ही सध्या ह्याच बैला सुद्धा मी आता बघते चालू आहे. खाणीत काम केलेला हिरा तेवढा लागतोय, सगळ्या जगाने विश्वास ठेवलेला. मग मला ह्यासाठीच म्हणून म्हणलं आता एकमेव ठिकाण म्हणलं तर बंधुराज म्हणतो तर कसं काय करायचं, काय नाही म्हणलं जरा थांबतो. कुठले व्यापारी बसले, ही कुठलं काही कळते आपलं ह्याचं काय ते नंदेश्वरचं गरंडे, हे आपले गिरडीचं काय ते खडके, ही सगळी पूर्ण सगळी म्हणजे पण ती कोणीही असा चालून आपल्याला ही चांगला बैल आपण आता ओळवालाय म्हणल्यानंतर आपल्यासारखा असा चांगला अंगठीचा खडा कोणी देत नसतो. खडा ठेवून नुसते अंगठी देते शेवट. नुसत्या अंगठीला काय उपयोग आहे त्याचा आपला. बरोबर आहे. खडा ही कोण देत नसतो. खडा म्हणजे ती अंगठीचा खडा म्हणते ती कशाला.
बरोबर. ती चुकून वस्तू त्याची खच गमतीनं किंवा त्याला न अनुभवणाऱ्या माणसाकडून आपण जे आपल्याला आता अनुभवलाय गोष्ट ती अशी चुकून न कळत अशी मिळत असते ती वस्तू. ती बारकी घेऊनच मोठी करावी लागते तिचे आई बाप बघून. हा आणि मग- दुसरी गोष्ट माणूस आहे. ठीक आहे. म्हणून आमच्या डोक्यात का बसलं मग आम्ही बाकीची आता सतीश अण्णा आहे ती किंवा सगळी कर्नाटकाला आपलं ती ही सुद्धा आहे ती काय ते त्यांचं चडचणचे सावकार. मग ही बाकीच्याकडे त्यांच्याकडे तर घरची पायदाशी सगळी मिळते ना, तर त्यांच्याकडे का आम्ही फोन केला नाही का? तर एकमेव ठिकाण म्हणजे अनुभवलेला माणूस हित आहे. कारण प्रचार प्रसारक चॅनल वाल्याकडे एखादं वासरू घ्यायचं म्हणजे ही गोष्ट लवकर घडत नाही. हा मग यासाठी म्हणून म्हणलं सुरुवात आधी ह्यांच्यापासून, बाकी इतर आपल्याला कोणाकडेही जायचं नाही. का तर त्या आमच्या वेळात काय होतंय टाकी फुल करायची आणि आवर्जून, पण असं कुठं म्हणून जाणार तुम्ही? कुठं तर ठाव ठिकाणा लागल्याशिवाय आढळल्याशिवाय त्या वस्तूला संपर्क होत नाही ना तसा. आणि महाराष्ट्रात असा कुठला चॅनल वाला सापडणार नाही की स्वतः मरणारा, स्वतः सांभाळणारा, स्वतः अभ्यास नाही, देणारा, नाही. सांगणारा, स्वतः घरी पाळणारा. नाही एवढा असा हे सध्या स्वतः अनुभवलेला नाही त्याचा. आता कोणी पण हुडकून काढा तुम्ही महाराष्ट्रात चॅनल वाला, त्याने 7-8-10 गाया पाळले द्या नाहीच पण आणि विचार नाही, करून त्याचा बैल स्वतः पण भरवलाय आणि त्यानं सांगितलेला बैल जगात गाजलाय. नाही बरोबर आहे ती. ही कसं आहे आता तुमचे एका ठिकाणी हे सगळं उद्यास आले असं हुडकून काढा माणूस, असा माणसापासून घ्या चालते अजून. नाहीच. पण आता मी सध्या जेवढं जी माझ्या ह्याच्यापासून बघतोय मी तसं अजूनपर्यंत नाही बघा. मग आता ही कसं आहे माहिती आहे का, तुमचं म्हणजे ती देव अवतारी झालं ना, स्वतः समाशी जी काय वस्तू घडवल ती आपण स्वतः आपल्या निरीक्षणानं घडवल, स्वतःच येणं. बरोबर. मग ते कोणी खोटं सांगू द्या किंवा तिची हीच करायची गोष्ट नाही ना. सध्या आपण डोळ्यानं हातानं बनवलेली सध्या जी काय गुण आहे ती सगळी आपल्याला माहित असते ती. मग त्यामुळे माणसाला कसं होते, विश्वास आणि अनुभव महत्वाची वाटते. आज माझं स्वतःचं वासरू अभ्यास करून चांगला बैल व्हावा, भला कुठं का जायना म्हणून आम्ही गाई माझ्यावर आल्यावर आम्ही 1000 वेळा विचार करून बैल भरवतो. नाही बरोबर आहे. आता तुम्ही एवढं म्हणूनच आम्ही त्यासाठी काय म्हणतो, तुमच्या एवढं माहिती आहे बाकीचा मला सुद्धा कमी आहे. का तर मी घरी एवढं तालुक्यात ही फिरतो, तसं तुम्ही महाराष्ट्रात फिरताय म्हणजे तुमचा अभ्यास जास्त आहे. मला तुमच्या कोणाचा हिंदी केसरी बैल नकोय. नाही बरोबर आहे. मला काटक देखना, खानीचा, वंशाचा आणि चलाक देखना, चपळ, कडक हाडाचा असा बैल मला लागतो. कलर कुठला पण असू द्या. नाही बरोबर आहे. कलर काळा असतो, मोरकाना असतो, तांबडा असतो, हरणा असतो, मळगा असतो. काय नाही कलर ही काय नाही त्याचं, फक्त त्याचं शरीर आणि त्याचं रक्त. कमीत कमी आई बापाचं रूप पाहिजे मला देखणं. हा मग ह्यासाठी ह्यालाच म्हणते की खरा ओळखणार हिरा म्हणजे याला मुलाखत म्हणजे हीच खरं माणूस हे अनुभवी. कलर रूप म्हणजे मला डोक्याला लागले कोसा प्रकारामधनं देखणं आणि कडक दोन्ही एकत्र आहे. ठीक आहे. हा म्हणून मी म्हटलं तुम्हाला वासरू सकाळी पहिला प्रश्न होता कितीपर्यंत घ्यायचं वासरू. काही नाही तुम्हाला मी आज सांगितलं का इथनं एवढ्या पतोर फक्त का तर सध्या पुढे आता तुमच्यापासून वासरू घेतलेलं हे मोहर नाव करणार हे आम्हाला माहितीच आहे. कारण प्रत्येकाचं कसं आहे, वासरू लई चांगलं पाहिजे पण 20-25 हजारात पाहिजे. ती नाही ती विषयच खोटा ती. म्हणून तसल्या माणसं बघू म्हणत असतो मी. काय म्हणतो नाही त्याचा उपयोगच नाही होत. त्या वस्तूची किंमत ही बरोबर जिथल्या तिथेच झाली पाहिजे. आणि ती बी कशी ज्याला जे अनुभव आहे त्याच्याकडूनच होते. आता तुम्ही 25,000ला मागितले त्याच ठिकाणी 15-20 दिवसांना अचानक येतील कोणतरी 25,000ला घेऊन जातो. आयला मला 25,000ला मागितलं 35ला कसं काय इकडे वाटतो काय भानगड. म्हणजे ह्यातच सुद्धा फरक बघा तुम्ही. मग काय तर त्या माणसाला त्या गोष्टीचं कळलेलं होतं. बरोबर. त्यानं 25ला तुम्ही मागितलं त्यानं 30 सुद्धा केलं तर 35 घेऊन नेतो म्हणजे त्याला किती कळल्याशिवाय ते नेतो का. बरोबर. मग हे असं माणसाचं जिथले तिथं ज्याची त्याची नजर आणि अक्कल. शेवटी काय नजर आणि अक्कलवर सगळं आहे. मग पैसा काय माणूस काही करू शकतो पैशासाठी माणूस कुठलीही वस्तू मनात बसल्यानंतर किंवा त्याच्या हृदयात ती वस्तू जर गोळा लागली तर माणूस त्या वस्तूसाठी काही करू शकतो त्याला. अरे भाऊ अक्कल आणि ज्ञान हे आज कुणी कोणासाठी वापरायचं ह्याचा सुद्धा मला लय विचार करावा लागलाय. नाही बरोबर आहे. काय नाही बरोबर आहे. आज
सिद्धापूर खान म्हणजे कानावर असेल तुमच्या पहिल्यापासून. सिद्धापूरचा बैल कानावर इथे त्यावेळेस आम्ही बिराजदारचे यांच्याकडून लावून येतं भरून आणली होती आम्ही गाई. चित्राकोस आहे ना ही आता, तिथनं जाऊन आम्ही तांडूरला जाऊन भरून गाई, त्या गाईला कालवड झाली त्यावेळेस. त्याची कालवड 2 वेळ झाली, पण ती पुन्हा पुन्हा कसं झालं त्याचं एवढं म्हणजे मोहर मार्केटमध्ये हीच वाढलं नाही ना. ती सांभाळणार ती आता आधीच पडली. थोडं लक्ष तेवढं डोक्यात घेत नाही कोणी. त्यावेळेला ती बैल, ती रग, ती कडकपणा, ती देखणापणा आहे का आता? अहो ते आता काय म्हणते, आता तसं नाहीच त्याचं. तिच्याला ते अजून 3 नव्यानं बांधून जागेवर ती धरकी बंद नव्हती त्या बैलाची. म्हणजे त्या रक्तातनं मी काम करतोय आणि राहायला पण त्याच रक्तात आहे. बरोबर म्हणतो ना. ते आता बिराजदार मामानं कसं सांभाळलं असेल, कसा ते आमच्या त्यांच्या ह्याच्यावरच बैल राहत तसाच बघा ती जिथले तेवढाच बैल खरा नाग. मग राहायला पण मी त्याच भागात आहे. बरोबर. बैल पण माझ्या भागातनच ती उगवला. माझा जन्म पण त्याच भागात झाला. ठीक आहे. अभ्यास किती केला असेल मी माझा? नाही पूर्ण म्हणजे त्या सगळ्या क्षेत्रातला अभ्यासच पूर्ण झाला तुमचा आता सध्या. म्हणजे जेवढं जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रात तुम्हाला ती कुठलीही गोष्ट आता आम्ही आवर्जून सांगणार, तुम्ही सहज सांगणार. त्याच्यामुळं कोणाला वस्तू आहे आणि कोणाला नाही म्हणायची मी 1000 वेळा विचार करू. नाही बरोबर आहे. आता मी सकाळी बोललो, मग तुम्हाला सकाळी हाय म्हणा येत नव्हतं का? नाही बरोबर आहे. जे कसं आहे म्हणतो ना, मग जे त्याच्या माणसाच्या परिचयावरनं ह्याच्यावरनं सुद्धा माणसाला मोहरीही करू शकतो माणूस. मग हीच नव्हतं असंच आहे. ह्या माझ्या स्वभावावरनं किंवा अशा व्यवहारावरनं मला एक 25,000ला म्हैस दिलती. मग मी काय म्हणतो, माझ्याकडे आता भांडवल नाही, आता कशाला आता इकडे गोतागोती पैसे इकडे बँकेतनं काढा. ही एक जोडीदाराला म्हणलं बाबा 25,000 मागतील घ्या म्हैशी, काय चालू मला ते 5 दे वाटलं तर दे. मग त्या माणसानं काय करावं, ते घरची देणारा बी म्हणला 27,000 खाली नाही, घेणारा बी पुन्हा म्हणला मला 25च्या वर परवडत नाही. मग आता शेवट म्हणलं मग काय एफडीवर तर आता असं काय एफडी केलेलं त्याच्यावर तर किती व्याज भेटते तुम्हाला माहितच आहे. मग जाऊन काय केलं, कर्ज काढलं त्याच्यावर. 2 महिन्याची व्याज किती होते म्हणलं त्यांना, तर 200 रुपये व्याज होते म्हणली ती. मग ती 25,000 रुपये त्याला दिलं, ती म्हैस घेऊन आलो. एक 15 दिवस म्हशीला व्यवस्थित कातरून ही आपली हाई असं सांभाळली. एक महिन्याभरात 35,000ला म्हैस विकून टाकली ती. जागेवर येऊन घेऊन गेला. मग ती जर त्यातलं काय केलं, पैसे घेतलं ना जाऊन बँकेत भरून 200 म्हणतात तर 107 रुपये फक्त व्याज गेले त्याचं. मग ही असं काय, मग ती पुन्हा म्हणजे आमच्यात 25च्या वर कोण मागत नव्हती, तुझ्यात 35ला कशी विकली. मग आता ह्याच्यावर ना तुम्ही म्हणताय तसं, मग ह्याला काय ज्याला गोष्ट अनुभवली होती त्याला मिळली. मग ही म्हणते आमच्यात 25च्या वर सगळेजण यायची, पण 25च्या वर मागत नाही. मग असं कसं काय ती. त्यामुळे माझ्या डोक्यात आलं, एकदा निरोप जेव्हा डोळ्याला डोळा भिडवायचा. नाही मग शाळेवरून येतो दादा, चर्चा करायची. ठीक आहे. पहिल्या वेळेला पटल ना पटल, नंतर काय डोक्यात प्रकाश पडतो माणसाच्या. नाही कसं आहे माहित आहे का, ही सगळ्या गोष्टी जवळ संपर्कात असल्याशिवाय सगळ्या डोक्यात बसत आहे त्या. आता तुम्ही त्यातनं सांगण्याला आणि मी समक्ष येऊन बघण्याला किंवा त्याचं समोर दिसण्याला माणसाची सगळी जिथले तिथे ही लगेच डोक्यात येते ना. तुम्ही मस्त पोटात शिरून गप्पा मारणार, मी तुम्हाला 1000 वस्तू दाखवणार, तुम्ही घरात बसून ही चांगली आणि ती वाईट आहे म्हणत बसून. नाही जी समक्ष जी काय समोर चालू आहे त्याच्यावर लगेच डोक्यात येते माणसाचं, ही कसं झालं असेल किंवा कसं केलं असेल किंवा ह्याला काय ही असेल, ही सगळं डोक्यात येते ना बघितल्यानंतर माणसाला लगेच. आता तसंच माझी परिस्थिती. मग 2 जण बंधुराजा आणि वडील 2 जण आबत इतकी, मी एकटा येते इथं. मग माझ्याकडे 16 जितारा. ती म्हणते आम्ही 2 असून लगा आम्हाला एवढं ही हँडल होत नाही. मी एवढं हँडल करून अजून बैल भाड्यानं बाहेर शेतीत बी, आणि एखाद्या जर्सीवाल्याचा किंवा देशी गायवाल्याचा कोणाचा सारखा फोन येतोय. मग ती भाड्यानं जर जायचं तर तेवढीच 4 शेतकरी ठेवत, दादा माझं असं काम आहे, तुला भाड्यानं येऊ तासभर उशीर लागेल किंवा लवकर येत, मी काय ते टायमाला मोजमाप करणार नाही. मग असं जर एखाद्याला फोन आला तर मला जावं लागेल, नसेल तर तुम्ही स्वतः हा ना काय त्यातनं तुम्हाला दिवट ते द्या. मग असे तरी ते माणूस शेतकरी सुद्धा सांभाळून आपली फिक्स आहे ती, त्याच्यामुळे नाही आपल्याला विचार चौकाची मदत असल्यामुळे सगळं व्यवस्थित आपल्या विश्वासानं चालायचं सगळं. पर एकटा माणूस 3 ठिकाणी पळा लागते.
हा. जर्सी गाय आली तर एखाद्या वेळेस तिथंच ती दोन्ही बैल सोडायची, जर्सी बैल घेऊन जायचा. हं. पुन्हा एखाद्या वेळेस शेतकऱ्याचा जर फोन आला आता ऊस बांधायला यावं लागते, हं. तर ती दोन्ही बैल 5 वाजल्यापासून 4 वाजल्यापासून जगवून ठेवलेली असते ती. हं. मग अचानक आता अवताला जायचं आणि त्यावर खिलार गाय आलेली असते. मग तसं त्यांना माघार तटवून किंवा माघारी पाठवून चालते तसं. हं. मग ती आवर्जून जागेला काम ठेवून गाय ही राड सारून मग पुन्हा मोर्चा कामाला. मग तासभर उशीर हो लवकर हो, तर रोजच्या रोज उद्योगाला कुठे जरी गेलं तर रोज साठाभर वैरणी घेऊन येणं महत्वाचं आहे, गरजेचं. हं. मग तुम्ही कुठे बी फिरायला जावा, नाहीतर मळ्याकडे जावा, नाहीतर कुठेही जावा तुम्ही, रोज ही साठाभर वैरण घेऊन येऊन त्यांचं नियोजन लावलंच पाहिजे. मग ती वडील सुद्धा म्हणतात ना बघा, तू दोघ जण आम्ही असून जरा लोड होते. मग ती जे त्याचा अनुभव, आता काय गोष्टी आपण लोकांत कष्ट केलेला आहे. हा. मग त्यामुळे आता स्वतः करायला काय अडचण आहे का आपल्याला घरचं. नाही. मग त्यामुळे काय आता फायदा हो तोटा हो, स्वतः आपलं कष्ट आहे शेवटी. त्यात काय आपण पैसे दिलेत त्याला. हा, हा. मग ही जी काय पैसे देऊन वस्तू आणलेली असती किंवा त्याचा फायदा तोटा, ती शेवटी आपलं कष्ट आहे ही. होय, होय. त्याचा फायदा बी होईल किंवा तोटा बी होईल, काय शेवटी कष्टच एखाद्या वेळेस वाया जाईल. एवढं काय केलं त्याच्यापेक्षा काय होणार नाही. बरोबर. मग ह्या दृष्टिकोनातून दादा इथपर्यंत आणलंय. मग सगळं व्यवस्थित आहे. एक मुलगा एक मुलगी. आता सध्या 3 एकर बाग आहे तिथे एकट्याला. हा, हा. आता बंगल्याचं काम चालू केले. बघा, बरोबर आहे. मग बंधुराजचा बंगला झाला, एकट्याला घरकुल आलतं. हा. मग आपलं आता स्वतंत्र सेवा करताना आपलं चालू आहे सेपरेट. हा. हाई निवांत आहे, सगळं व्यवस्थित, काय नाही. मुले धर्मगावला शाळेला आहेत. आई एकटा आता सगळं हँडल करून हा. निवांत असं आपलं हाई. 2 तास आपल्याला बसायला आराम मिळते ना लोकांच्या कामाला जाण्यापेक्षा. हा. ही मला जीवाला समाधान वाटते, बाकी काय नको आहे. त्यात आता एवढं जगून, एवढं करून, एवढं धडपडून आपली ठीक आहे. जाहिरात करणारा एक माणूस आपला पाहिजे. आता ही काळाची गरज आहे. नाही बरोबर आहे, बरोबर आहे, काय? बरोबर आहे. आपली धडपड जगा पुढे पाहणारा एक जाहिरातवाला आपला तळमळीचा अंत करण्याचा पाहिजे. म्हणूनच आता हे तुम्हाला माझ्या ह्याच्यावरती कसं वाटतं तुम्हाला, म्हणजे नाही ते तुम्हाला आता डोक्यात आलं असेल की. तुमच्या बोलण्यावरून मी सकाळी काय म्हणलं, तुमच्यासारखी बोलणारी ढीग भरायची. हा, पण अशा अनुभवलेली कमी आहे ती. घडत नाही गोष्ट. अनुभव कमी हा. आणि बोलणार पोपटवणी जास्त आहे ती, पण अनुभवलेली गोष्ट जी खरी आपण बोलतोय ती सगळी माणसाच्या डोक्यात बसली जाते. मग मी काय म्हणतोय, बोलणारी ढीग भरायची, घडवणारी कमी आहे ती. सकाळी कमी सांगितलं. आहे ती. आणि ह्याला असं- एवढं रुपये का द्यायचं? आणि दुसरी गोष्ट, आता सध्या तुमचा आवाज जरी मी मोबाईलवर हे केला तर माझा आवाज कानी पडलेला आहे. त्यामुळे मी नाही की राजभाऊचा आवाज आहे म्हटलं की तुला कसं काय माहिती म्हणते. आता गुरुवाली ही सगळी शाळेत शिकलेली पोरं ही आता माझ्यापेक्षा सुद्धा शिकलेली भरपूर आहे ती. बरं, तुमचा कसं काय संपर्क हो? अरे दादा ती गुरु आहे आपलं. मग गुरुपासून आपण कुठं जर ज्ञान घेतल्याशिवाय, नाहीतर मग नाही ज्ञान घेतलं तर शान खात बसावं लागते म्हणली. काय ना तू रघुनाथ बोलू काय देत नाही म्हणजे त्या. म्हणजे ही नवीन पोरांची पिढी आता सध्याची. बरोबर आहे. मग ही जिथली तर आवाज म्हणा किंवा बोलणं किंवा सगळी माहिती ही सगळी खोळीमुळे जिथली तिथे पूर्ण वंशावळ त्याची खालीसुमारीची ही महत्वाची म्हणजे माहिती असणं ही गरजेचं जास्त वाटतं मला. म्हणजे कोण तर कुठेतरी एका ठिकाणी थांबलेलं असते म्हणून मिळवलेलं असतंय. हा, म्हणून त्यासाठी संपर्क म्हणजे या अनुभवलेल्या माणसाशी संपर्क साधावा असं माझी एक म्हणण्याचा उद्देश हो. पण ते लवकर त्यामुळे वेळेत डोक्यात आलं. मग त्यामुळे म्हणतो बाकी कोणालाही एखादा आता ही वाघोली सुद्धा अर्जुन पतंगे शिवळवाली ही भरपूर जेवढी जी आहे ती ना तेवढी सगळी संपर्कात आहे ती. मग ही वळूवाला ही स्वतः आपण वळवालाय, मग आपण ही चांगली वस्तू विकेल का? मग ती वस्तू आपल्याला भेटती कोणापासनं? शेतकऱ्यापासून चुकून, ज्याला जी काही न अनुभवणारा, जी काय त्याला त्यातलं कळत नाही त्यातली एखादी चुकून वस्तू मिळेल किंवा आपल्याला आवडून पैसे जीवावर आपल्याला वस्तू मिळेल ती. अशा दृष्टिकोनातच नसेल तर मग एकमेव ठिकाण मग दुसरं कुठं? हे आता राजभाऊ शिवाय दुसरं ठिकाणच नाही कुठं. काय तर शेतकऱ्याकडे जावं तर आता सध्या जर तुमचा ठाव ठिकाण लागला तर तुम्ही यायला येते. मी वळू मला होणार आहे, अजून 1 वर्ष मला लागणार आहे. ठीक आहे. 1 वर्षाच्या आत जन भलं करून घेणार आहे त्याला माझा वेळ मिळणार आहे. नाही बरोबर आहे.
परत उद्या मी वळू मालक झाल्यावर मला सुद्धा लोक बघताना त्याच नजरेतनं बघणार आहेत. ती पारख कोणाला कळत नाही. नाही नाही, बरोबर आहे, बरोबर आहे. हे माणूस चांगला आहे कोणाला कळत नाही, ह्याच्या हातातला बैल चांगला आहे कोणाला कळत नाही. आता वळू आलाय म्हणून लय शायनिंग खायला लागला असं गणित होतंय परत. नाही 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 नाही, मग ही परिस्थिती चालूच आहे. मग आता मी सध्या त्यासाठी तुम्हाला एक बोलू आता मी. हा आपल्या बैलानं 2 गाया मारलेल्या आहेत. हा म्हणजे कशा प्रकारे तुम्हाला सांगा, ही आता ही काय लोकांना काय वाटायचं, ही पोरगा एवढं दिसतो बाबा, हम्म. म्हणजे ह्याला काय अनुभव एवढं, हा, म्हणजे त्यांच्या म्हणण्याचा उद्देश. हा. मग शेवटी खिलार गाय ही एकदाच भरती ती. मला जुने अनुभव ज्ञान आहे. खिलार गाय किती एकदाच भरती ती. चालते रे. मग आपण परत अजून आयुष्यभर बोलणार आहे भरपूर. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. फक्त आता गोष्ट बघणं आणि घडवणं ती जागेवर समोर येऊन हा आवश्यक काम आहे. वस्तू द्यायची माझ्याकडं गच असतंय. ठीक आहे ठीक आहे. फक्त पुढचा धाडशी दर काढणारा लागतोय मला. दादा काय नाही, एवढा जे काय आमच्या डोक्यात बसलं की काय असेल ती एवढा जी काय त्याचं तुम्ही म्हणता त्याच्यापेक्षा बी काहीतरी इकडे तिकडे होईल. पुढच्या हा. पहिली भेट पाहिजे. नाही नाही, ही मला एक नंबर तुमचं बोलणं पटलं सर. काय मेन महत्वाची आधी सुरुवात म्हणजे समोर भेटणं आणि समोर प्रत्यक्ष बघणं. मी वस्तू कोणाकोणाला हाय म्हणून सांगणार आहे. नाही नाही, बरोबर आहे. मला माणसं तर ओळखू द्या आधी. नाही 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 नाही, मग ते त्यासाठी मला बोलणं म्हणजे एक नंबर आधी परिचय. वस्तू आहे सगळं आहे, फक्त आधी माणसं इथपर्यंत येऊ द्या, समस्या बघू द्या, त्यापासून तिथून वस्तू भेटली जाईल, तुम्हाला दिली जाईल किंवा ती काम पूर्ण झालं जाईल. म्हणजे ती समोरची माणसं वेळेला मला किती महत्व देते ती. हा नाही नाही, मग आम्ही काय म्हणतो तुम्हाला, मग ही समोर आल्यानंतर तुमच्या मनातलं आम्ही कसं ओळखलं. वस्तू आहे तुम्हाला दिली जाईल, फक्त समोर आल्यानंतर त्याशिवाय मोहर माणसाचा संपर्क करणं, मोहर उल्लेख करणं चालत नाही ना. तुम्ही तिथं मी इथं, तुम्ही म्हणता तसं बरोबर आहे ते. कारण मी तुमच्यासाठी मस्त तुम्ही चांगलं काम करताय म्हणून मस्त मी जगाच्या दारात तुमच्या संग येऊन धडपडल. नाही नाही, बरोबर आहे. पण त्या जगानं गाया लावलेल्या मी कुठे डोळ्यानं बघितले त्या. हा नाही नाही नाही, ही समक्ष जी काय चालू आहे ती बरोबर आहे तुमचं. जगाच्या गायला वासरू जी झालंय बर ती त्यांनी सांगेल तीच ऐकणार की मी. सांगितले. नाही नाही, म्हणजे जे आपल्या डोळ्यांची बघितलेलं ते आपण फिक्स बोलणं, आपल्याला ठामपणे माहिती आहे ना, आपण सांगू शकतो ना लगेच त्याला. म्हणजे माझ्या खुट्याला मी डोळ्यानं घडवून पुरावं ठेवलेत ना. हा, मग त्याच्यामुळेच म्हणतो ना खात्रीशीर असा मेन महत्वाचं म्हणजे हीच. आम्हाला बी त्यासाठीच मला स्वभाव का आवडला तुमचा, पहिल्यापासून मी चॅनल जी बघतोय आता ही. आता कुठलाही चॅनलवाला असू द्या किंवा आता मोठमोठे ते अजित पवारापासून चॅनलवाली ही बघतोय, पण एवढा असं मुली एवढा अनुभवी घेतले तिथं खरे आणि सुमारे विचारणारा असा जुना अनुभवी माणूस म्हणजे संपर्कात मला पहिल्यांदा तुमचं एकट्याचं नाव वाटते इकडे. म्हणजे हे पूर्ण चॅनल पासून आता बघतोय मस्त सगळी माहिती, पण ते डायलॉग माझी सगळी असा अनुभव नाही ती. बाकीची माहिती पण डायलॉग मागितली सगळं. बरोबर. म्हणजे असा अनुभव आहे ती, अनुभव म्हणजे ती डायलॉग सांगायची गरज नाही ना. अनुभव म्हणजे पूर्ण प्रत्यक्षात घडलेली गोष्ट असते ना ती. डायलॉग म्हणजे काय झालेली किंवा न झालेली गोष्ट असते ती. तशी मी खोट्याची वस्तू घडवताना सुद्धा मी पुरावा काढून ठेवलेला असतात माझ्याजवळ. नाही बरोबर आहे. कारण 2 रुपये उद्या आपण जगापेक्षा जास्त सांगणार आहे क्वालिटीवर. नाही बरोबर बरोबर. सांभाळणी ताकदची प्रत्येकाची ताकद वेगळी आहे. वेगळी. पण पोटातनं जन्म काढणं ही लय अभ्यास करून बैल भरून काढायला. नाही बरोबर आहे. ही गोष्ट मेन महत्वाची खरं बोल. आणि ते गायनं पण बैलानं पण साथ द्यायला पाहिजे वासरू जन्म द्यावं. नाही बरोबर आहे की शेवटी आता कसं आहे त्याची आपलं कष्ट आपण शेवटी करत राहणार, कर्म आणि शेवटी साथ. वासरू देखणं पण आणि रुबाबत पण आणि चांगलं जातीचं काटकपणाचं मिळायचं सुद्धा नशीब लागतंय जन्माला. नशीब. तेच म्हणतो ना, त्याचं काही तर त्याचं पुण्य कोणाचं तरी पुण्य कुठं तर ते देवरूपानं माणूस कोणाच्या तरी डोक्यात शिरून किंवा कशा तरी ह्याच्याने ही करून सरच ती वस्तूचं काहीतरी त्याची मोरी होतं.